महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेले रामपूर नावाचं एक छोटंसं आणि शांत गाव होतं. याच गावात राहणारे विलासराव हे साधेभोळे कष्टाळू गृहस्थ होते. 2009 मध्ये त्यांचा विवाह मंगला नावाच्या एका समजूतदार वाटणाऱ्या स्त्रीसोबत झाला. लग्नानंतर दोघांचा संसार अगदी आनंदात आणि गुण्यागोविंदाने सुरू होता. वर्षभरातच त्यांच्या घरात एका गोंडस चिमुरडीचे आगमन झाले. विलासरावांनी तिचे नाव रुपाली असे ठेवले. विलासराव गावातच शेती करायचे आणि मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. 2018 साल उजाडले तशी रुपाली आता मोठी होऊ लागली होती. विलासरावांच्या मनात विचार आला की मुलगी आता मोठी होत आहे, पुढे तिच्या लग्नाचा मोठा खर्च देखील उभा राहील. या छोट्याशा गावात शेती आणि मजुरी करून इतका पैसा काही मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी अधिक पैसे कमवण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. ते दर काही महिन्यांनी गावी येत असत आणि घर खर्चासाठी पैसे पाठवत असत. पती घराबाहेर राहू लागल्यामुळे मंगला घरात एकटीच पडली. तिला कंटाळा येऊ लागला. रामपूरच्या घरापासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्मीनगर या गावात मंगलाच्या सख्ख्या बहिणीचे सासर होते. मन रमवण्यासाठी मंगला अनेकदा आपल्या बहिणीकडे जाऊ लागली. तिथे कधीकधी 2 ते 3-4 दिवस ती मुक्काम ठोकू लागली. मंगलाच्या बहिणीच्या सासरच्या घरी तिचा एक चुलत दीर राहत होता. त्याचे नाव होते अनिकेत. अनिकेत हा मंगलापेक्षा जवळपास 10 वर्षांनी लहान होता. तो मंगलाला वहिनी म्हणून हाक मारायचा. सुरुवातीला त्यांच्यात मेहुणी आणि दिराचे एक साधे नाते होते. हसणं खिदळणं गप्पा मारणं इथपर्यंत सर्व ठीक होतं. आणि याच काळात मंगलाने नवीन स्मार्टफोन घेतला आणि फेसबुक इंस्टाग्राम वापरू लागली. एक दिवस अनिकेतला फेसबुकवर मंगलाची प्रोफाईल दिसली. त्याने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मंगलानेही ती लगेच स्वीकारली. आता प्रत्यक्ष गाठीभेटीसोबतच त्यांच्यात चॅटिंगवर बोलणी सुरू झाली. हळूहळू अनिकेतने मंगलाचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यांच्यात रात्री अपरात्री फोनवर तासनतास गप्पा सुरू झाल्या. 2020 येता येता या गप्पांचे रूपांतर व्हिडिओ कॉल्समध्ये झाले. जेव्हा कधी मंगला बहिणीकडे जायची तेव्हा अनिकेत तिला आपल्या बाईकवरून बाजारात नेणे किंवा घरी आणून सोडणे अशी मदत करू लागला. 2020 मधील एका रात्री फोनवर बोलत असताना अनिकेतने मंगलाला सांगितले, वहिनी, मी खूप दिवसांपासून तुमच्यावर प्रेम करतोय, पण मी सांगायला मात्र घाबरत होतो. मला तुमच्यासोबतच आयुष्य घालवायचे आहे. मंगलाने वयाचा आणि आपल्या पतीचा विचार केला नाही. पती दूर राहत असल्यामुळे तीही एकाकी झाली होती. तिने अनिकेतला होकार दिला. दुसऱ्या दिवशी अनिकेतने तिला बाईकवर बसवून एका मोठ्या शहरात घेऊन गेला. तिथे त्यांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली. तिथेच त्यांच्या अनैतिक संबंधांची सुरुवात झाली. मंगला एक 16 वर्षाच्या मुलीची आई असूनही वयाने 10 वर्ष लहान असलेल्या आपल्या बहिणीच्या दिराच्या प्रेमात पूर्णपणे आंधळी झाली होती. हा लपून छपून सुरू असलेला खेळ पुढील 4 ते 5 वर्षे कोणाच्याही कानावर गेला नाही. वर्ष 2026 उजाडले. या 4 ते 5 वर्षात मंगलाची मुलगी रुपाली आता 16 वर्षांची झाली होती. ती दिसायला अत्यंत सुंदर आणि निष्पाप होती. एका बाजूला मंगलासोबत संबंध ठेवून असलेल्या अनिकेतची वाईट नजर आता 16 वर्षाच्या रुपालीवर पडली. अनिकेतच्या मनात एक अतिशय घाणेरडा विचार आला. जर त्याने रुपालीसोबत लग्न केले तर तो अधिकृतपणे त्या घराचा जावई बनेल आणि त्या बहाण्याने त्याला मंगलासोबतचे संबंधही कायम ठेवता येतील आणि रुपालीही त्याचीच होईल. अनिकेतने स्वतः मंगलाला थेट सांगायचे टाळले. त्याने आपल्या आईला विश्वासात घेऊन सांगितले की मंगलाची मुलगी रुपाली मला खूप आवडते, तिच्याशी माझे लग्न जमव. अनिकेतची आई विलासरावांच्या घरी रामपूरला आली आणि तिने मंगलाकडे रुपालीची मागणीच घातली. हे ऐकून सुरुवातीला मंगला खूप संतापली. तिच्या मनात मत्सर असावा की तिचा प्रियकर तिच्या मुलीचा पती कसा होऊ शकतो. तिने नकार देऊन अनिकेतच्या आईला आता परतच पाठवले. पण अनिकेतने हार मानली नाही. त्याने मंगलाची भेट घेतली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत समजावले, मंगला, जर मी तुझ्या मुलीशी लग्न केले तर मी जावई म्हणून कधीही तुमच्या घरी येऊ शकेन. कोणालाही संशय येणार नाही आणि आपले संबंध आयुष्यभर सुखाने सुरू राहतील. मंगलाच्या डोक्यावर वाचनेचे भूत स्वार होते. तिला ही कल्पना पटली. तिने आपल्याच मुलीचे आयुष्य आपल्या प्रियकराच्या स्वाधीन करण्याचे ठरवले. जेव्हा ही गोष्ट रुपालीला आणि तिचे वडील विलासरावांना समजली तेव्हा दोघांनीही तीव्र विरोध केला. विलासराव म्हणाले, त्या मुलाची पार्श्वभूमी काय? आपण आपल्या मुलीचे लग्न इतक्या घाईत का करतोय? रुपाली म्हणाली, माझे वय अजून फक्त 16 वर्षे आहे.
मला लग्न नाही करायचे. पण मंगलाने अत्यंत चलाखीने दोघांनाही खोट्या विश्वासात घेतले. तिने सांगितले की अनिकेत एका मोठ्या संस्थेत शिक्षकाचे काम करतो. त्याला चांगले उत्पन्न आहे, मुलगा खूप चांगला आहे. आईच्या शब्दांवर विश्वास ठेवून बिचारी रुपाली तयार झाली आणि विलासरावांनाही होकार द्यावा लागला. 11 एप्रिल 2026 रोजी रुपाली आणि अनिकेतचा विवाह झाला. लग्नानंतर विलासराव पुन्हा मुंबईमध्ये निघून गेले. आता घर पूर्णपणे मोकळे झाले होते. मंगला आठवड्यातून 3 ते 4 वेळा आपल्या लेकीच्या सासरी म्हणजे लक्ष्मीनगरला जाऊ लागली. तिथे गेल्यानंतर ती विचित्र नाटक करायची. ती रुपालीला म्हणायची, बाळा, मला तुझ्या बेडवर झोपायला खूप आवडतं. आज तू दुसऱ्या खोलीत जाऊन झोप, मी इथे झोपते. आईवर जीवापाड प्रेम करणारी रुपाली आनंदाने दुसऱ्या खोलीत झोपायला जायची. आणि जशी मध्यरात्र व्हायची, मंगला तिचा जावई आणि प्रियकर अनिकेतला मेसेज करून त्याच रूममध्ये बोलावून घ्यायची. सासू आणि जावयाचा हा घाणेरडा खेळ रुपालीच्या सासरच्या घरात तिच्या नकळत सुरू होता. 1 जून 2026ची ती रात्र होती. मंगला नेहमीप्रमाणेच रुपालीच्या घरी आली होती. तिने रुपालीला दुसऱ्या खोलीत झोपायला पाठवले. मध्यरात्रीच्या सुमारास रुपालीला अचानक जाग आली. तिला शेजारच्या खोलीतून म्हणजेच तिच्या स्वतःच्या बेडरूममधून काही विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. तिने पाहिले तर तिचा पती अनिकेत तिच्या शेजारी नव्हता. रुपाली हळूच उठली आणि आवाजाच्या दिशेने गेली. तो आवाज तिच्या आईचा होता. रुपालीने जेव्हा तिच्या बेडरूममधून खिडकीतून आत डोकावून पाहिले तेव्हा समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची स्वतःची आई आणि तिचा पती अनिकेत अत्यंत आक्षेपार्ह आणि लाजिरवाण्या अवस्थेमध्ये होता. हा कोणताही बलात्कार नव्हता, तर दोघेही एकमेकांच्या संमतीने ते करत होते. आपल्या आयुष्यातील 2 सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींनी आपला असा विश्वासघात केलाय हे पाहून रुपालीला प्रचंड राग अनावर झाला. तिने मोठ्याने ओरडत दरवाजा वाजवायला सुरुवात केली. खिडकीत रुपालीला पाहून मंगला आणि अनिकेतचे धाबेच दणाणले. त्यांनी तातडीने कपडे नीट करून दरवाजा उघडला. रुपालीला आत घेतले. रुपाली ढासाढासा रडत आपल्या आईला आणि पतीला शिव्या देऊ लागली. ती म्हणाली, तुझ्यासारखी नीच आणि कलंकित आई असण्यापेक्षा मी अनाथ राहिलेली बरी. तुम्ही दोघांनी मिळून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. मी हे पाप चालवून देणार नाही. उद्या सकाळीच पूर्ण गावाला आणि बाबांना तुमचे काळे कृत्य सांगणार आहे. रुपाली पूर्ण गावात आपली बदनामी करेल या भीतीने मंगला आणि अनिकेत थरथर कापायला लागले. बदनामीच्या आणि पोलिसांच्या भीतीने त्यांच्यातील माणुसकी पूर्णपणे संपून गेली. मंगलाने स्वतःच्या हाताने आपल्या पोटच्या मुलीला मारहाण करायला सुरुवात केली. अनिकेत ओरडला, हिला जिवंत ठेवले तर आपण आपले पितळ उघडे पाडू. अनिकेत पळत गेला आणि शेतात मारण्याचे कीटकनाशक विष घेऊन आला. मंगलाने रुपालीचे हातपाय घट्ट पकडले आणि अनिकेतने तिच्या तोंडात ते विष जबरदस्तीने ओतले. विष पोटात गेल्यावर रुपाली तडफडू लागली, वेदनेने ओरडू लागली. ती मरत नव्हती, म्हणून शेवटी त्या नराधम सासू आणि जावयाने मिळून रुपालीचा गळा घट्ट आवळला. काही वेळातच बिचाऱ्या 16 वर्षाच्या रुपालीची प्राणज्योत मालवली. आपल्या अनैतिक संबंधांचे रहस्य लपवण्यासाठी एका आईने स्वतःच्या मुलीचाच बळी दिला होता. सकाळ होताच मंगला आणि अनिकेतचे रडण्याचे नाटक सुरू केले. त्यांनी विलासरावांना आणि नातेवाईकांना फोन करून सांगितले की रुपालीची तब्येत खूप बिघडली. तिला आम्ही रुग्णालयात नेत होतो, पण वाटेतच तिने दम तोडला. मुंबईतून विलासराव तातडीने गावी पोहोचले. आपली एकुलती एक लाडकी मुलगी, जिचे लग्न अवघ्या 2 महिन्यापूर्वीच झाले होते, अशी अचानक जग सोडून गेली. विलासरावांना मोठा धक्का बसला. ते ढसाढसा रडू लागले. रुपालीची आई मंगला आणि जावई अनिकेत हे दोघेही खूप घाई करत होते. वारंवार म्हणत होते, लवकर अंत्यविधी उरकून टाका, नाहीतर मृतदेह खराब होईल. मुलीचा मृत्यू होऊन काहीच तास न झाले तोच हे दोघे अंत्यविधीसाठी इतकी घाई का करत आहेत? विलासरावांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अंत्यविधी रोखला आणि रुपालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. काही तासातच शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आणि पोलिसांनी हादरवून टाकणारे सत्य समजले. अहवालात स्पष्ट नमूद केले होते की रुपालीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिच्या शरीरात विषारी अंश आढळले आहेत. तिचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. विलासरावांनी आधीच मंगला आणि अनिकेतवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी तत्परतेने दोघांनाही ताब्यात घेतले. सुरुवातीला दोघेही पोलिसांना वेगवेगळ्या कहाण्या सांगून दिशाभूल करत होते, पण जेव्हा पोलिसांनी
खाक्या दाखवला तेव्हा मंगला पूर्णपणे तुटली. ती रडू लागली. तिने खिडकीतून डोकावण्यापासून ते रुपालीचा गळा दाबून खून करेपर्यंत सर्व धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार पोलिसांसमोर कबूल केला. नात्याला पूर्ण काळिमा फासणाऱ्या क्रूर कृत्यासाठी पोलिसांनी मंगला आणि अनिकेत विरुद्ध हत्येचा आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात धाडले. स्वतःच्या वासनेसाठी एका मातेने आणि पतीने आपल्या भयानक कृत्यामुळे आज संपूर्ण परिसरात केवळ संताप व्यक्त केला जात आहे. अशाच विविध अतरंगी घटना पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नवीन भागामध्ये.